हाय फ्रेंड्स, आज आपण खमण ढोकळा इडली बघणार आहोत। त्याच्यासाठी हिरवी चटणी कशी बनवायची, अगदी लुसलुशीत छान आणि 20 माणसांसाठी अगदी 20 ते 25 मिनिटात खमण इडलीचा नाश्ता कसा बनवायचा सकाळी, तर त्याची रेसिपी मी आज शेअर करणार आहे। बघू शकता अतिशय जाळीदार, मस्त लुसलुशीत, घशात न अटकणारा आणि करायला अगदी सोपा आणि दही न वापरता। तर इथं बघू शकता तर मस्त अशी लुसलुशीत जाळीदार आणि टेस्टी, करायला पण तितकी सोपी, सहज तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही छान अशी रेसिपी बनवू शकतात इडली ढोकळा, आपलं इडली ढोकळा रेसिपीची। तर इथं आपण 2 वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे। तर त्याच्यासाठी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, हिंग टाकून घ्यायचा, बघू शकता हळद टाकून घेतली, 2-3 चमचे मी इथं पिठी साखर टाकून घेतली आणि 2 वाटी पिठासाठी मी 1.5 वाटी पाणी वापरणार आहे। हे मेजरमेंट अगदी बरोबर आहे, अशाच पद्धतीने कमी जास्त पाणी करायचं नाही। तर इथं मी आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने। तर तुमच्यासाठी एक सोपी ट्रिक घेऊन आलेली, परत 1 वाटी टाकल्यानंतर परत अर्धी वाटी मी पाणी टाकून घेते, परत मिक्स करून घेते अशा पद्धतीने। आता व्यवस्थित आपण हळद वगैरे बरेच वरती डाग येतात लाल कलरचे, त्या येऊ नये मग काय करायचं आहे आपल्याला, तर अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे। तर मस्त असं बेटर तयार होतं, बघू शकता। 1.5 वाटी पाणी टाकलं आपण 2 वाटी पिठासाठी। अतिशय दाट पण झालेलं नाही आहे, घट्ट पण पीठ नाही आणि अतिशय पातळ पण नाही आहे। तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, छान अशा पद्धतीने तयार झालेले। आता आपण जे इडलीचं भांडे जे होतं ना, तर त्याला याला छान असं तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि आता इथं आपण आहे ना जे मिश्रण तयार केलं होतं ढोकळ्यासाठी, तर त्याच्यात मी 1 वाटी तेल टाकून घेतलेले अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपलं फायनल म्हणजे शेवटच्या स्टेपला आपण इथं आलो आहे। तर इथं काय करायचं, आपण अर्धा चमचा सोडा टाकून घेतलेला आहे, तर 2 वाटीसाठी व्यवस्थित होतो। तर अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकाच डायरेक्शनने छान असं मिक्स करत राहायचं। तर बघू शकतात आता आपण इथे आहे ना जे आपले भांडं आहे ना इडलीचं, त्याच्यात टाकून घ्यायचं अशा पद्धतीने। इडली लावून घ्यायच्या आणि एकाच वेळेला भरपूर सारे आपले 20 इडली तयार होतात। म्हणजे आपल्याकडे भरपूर सारे पाहुणे आले तर आपण ब्रेकफास्ट अगदी इझी बनवू शकतो। आता 10 मिनिटासाठी ना तर आपण वाफवून घेणार आहोत। बघू शकता आधीच मी पाणी उकळून घेतलं होतं, त्याच्यानंतरच मी हे इडलीचे भांडे ठेवलेले आहेत। म्हणजे पाणी गरम झाल्यावरती उकळत असतानाच आपल्याला इडली टाकायच्या आहेत वाफायला, त्याच्या आधी टाकायच्या नाही आहेत, नाही तर त्या बसू शकतात, छान अशा वाफू नाही शकणार। तर अशा पद्धतीने आपण इथं इडली 10 मिनिटं वाफून घेतलेली, छान अशी मस्त तयार झालेली आहेत। आता तुम्हाला मी चेक करून दाखवते, बघू शकता अजिबात खाली लटकलेली नाही आहे, छान अशी शिजून झालेली आहे, अगदी लुसलुशीत, मऊ, सॉफ्ट आणि जाळीदार झालेली आहे। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता जी हिरवी चटणी बनवायची ना आपल्या इडलीसोबत खाण्यासाठी, तर भरपूर सारी कोथिंबीर घेतली, 2 मिरची घेतली, 3-4 चमचे दही टाकून घेतले, बर्फाचे क्यूब्स टाकून घेतले, 2 चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घेतली, 1 चमचा साखर टाकून घेतली, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि लिंबू पिळून घेतला। तर आता आपली ती जी हिरवी चटणी असते ना, ती छान अशी इथं तयार झालेली। तर हिला फोडणी वगैरे देण्याची आवश्यकता नसते। आता आपल्याला जे खमण इडली बनवली होती ना, त्याच्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची। इथं कडकडत्या तेलामध्ये छान मोहरी टाकून घेतली, जिरं टाकून घ्यायचं आहे, तडतडल्यानंतर हिंग टाकून घेतला, हिंगाचा वापर करायचा डाळीच्या पदार्थांमध्ये। आणि इथं 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, त्या टाकून घेतल्या आणि कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा चिरून टाकून दिला, अर्धा ग्लास पाणी टाकून दिलं, उकळून दिल्यानंतर थोडीशी साखर टाकून घेतली, साखरेचं पाणी मिक्स होऊ द्यायचं, अशा पद्धतीने उकळून घ्यायचं। तर बघू शकता आता जे साखरेचं पाणी आपण केलं होतं ना, छान पद्धतीने सर्व इडलींवरती असं व्यवस्थित टाकून घ्यायचं चमच्याच्या साह्याने, छान मस्त तयार